तर मागच्या व्हिडिओत आपण जगन्नाथांचं दर्शन घेतलं, तिथं थोडं फिरलो. आणि सकाळी लवकर उठलेलं त्यामुळे लय कटाळा आलेला, त्यामुळे आपलं म्हणलं जावं झोपावं रूमवर. आणि झोपलं जाऊन. ते डायरेक्ट 5 वाजताच उठलो बघा. आणि निघालो परत मंदिराकडं. आपल्याला जायचं होतं ती झेंडा चेंज करते ती बघायला. आणि भूक पण लागलेली म्हणून रेस्टॉरंटच असं बघितलं की तिथं आपल्याला झेंडा पण बघायला भेटेल आणि खायला पण भेटेल. तोपर्यंत नाश्ता आला आपला, खाल्ला. आणि व्ह्यू बघा इथनं आपल्याला कसला बघायला भेटतं. आणि फायनली माणसं चढायला लागली झेंडा चेंज करायला. आणि 30 किलोचा झेंडा, बिना दोरीचा बिना शिडीचा, कशाचा सपोर्ट न घेता माणसं वर चढवत होती झेंडा लावायला. रोज गेल्या 900 वर्षापासून रोज झेंडा चेंज करतात बघा. रोज बदलतात. एक दिवस जर नाही झेंडा बदलला तर पुढल्या 13 वर्षासाठी मंदिर बंद होणार. एवढी रहस्य आहेत ना मंदिराची, सांगल तेवढी कमी जायती. ते बघितलं ना आम्ही आपलं निघालो. आपल्याला जायचं होतं गोल्डन बीचला. जाता जाता रस्त्यात तेव्हा पोपट बुवा भेटलं. म्हटलं त्याच्यावर खेळावं जरा. तर ती आलेलं चावायच्या मोडला. मग तिथनं निघालो आपलं आणि पोहोचलो बघा गोल्डन बीचवर. आणि बीचवर बघत होतं काय आहे काय नाही. एका ठिकाणी लयच गर्दी होती, म्हटलं जाऊन बघावं काय विषय आहे. तर एका मेंबरनं रेतीत शंकराची मूर्ती काढलेली आणि त्याच्यावर फोटो काढायला पैसे घेत होता. तरी बी आपण व्हिडिओ काढला, आपण कुणाचा ऐकतोय तेव्हा. मग म्हणलं तिथनं जावावं. जाता जाता उंट दिसला आणि जाऊन बसावं म्हणलं आता कुठंतरी. मग बीच बघत बघत एका जाऊन खुर्चीवर बसलो. बसल्या बसल्या लाटालाही भारी दिसत होत्या, म्हणून म्हणलं एखादा व्हिडिओ काढावा. व्हिडिओ काढायला गेलो तर काय पाण्यानं व्हिडिओ बी काढून दिला नाही. म्हणलं तिथनं आपलं जाऊया. चालून चालून लय भूक लागलेली. म्हटलं पहिल्यांदा पोटाचं बघूया, म्हणून आलो आपलं सकाळच्याच हॉटेलला. इथलं ॲम्बियन्सच लय भारी होतं, त्यामुळं म्हटलं आपलं इथंच यावं जेवाय. आणि व्ह्यू बघा इथनं कसला येतोय. फायनल जेवण आलं. जेवण चांगलं होतं, पण त्यात कांदा लसूण काहीच नव्हता. इथलं जेवणच असं असते. परत आदित्यला म्हणलं ये इकडं आपला आयफोन दाखवत फोटो काढते तसं काढूया. आदित्य म्हणलं नको बाबा. परत आलो. लयच गर्दीच होती ती इथं रबडी खायला. रबडी एक नंबर होती, ती खाल्ली आणि परत आलो रूमवर.